ऑनलाईन कपडे खरेदी करणं सोपं, पण परफेक्ट फिटिंग मिळवणं अवघड. आज आपण अशा चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या 90% लोक ऑनलाईन कपडे खरेदी करताना करतात. सर्वात जास्त केली जाणारी चूक कुठली असेल ते म्हणजे साईज चार्टकडे दुर्लक्ष करणं. आपण स्वतःला एल किंवा एस असण्यावर ठाम असतो. प्रत्यक्षात कपडा हाती येतो तेव्हा एस इतका ढगळा होतो की आणखीन एक जण त्यामध्ये मावावा. तर एक्सेल इतका लहान पडतो की त्याच्यात श्वासही घेता येत नाही. यावरचा उपाय काय? तर साईज चार्ट उघडून तो इंचात आहे का सेंटीमीटर आहे मध्ये आहे ते वाचा. ब्रँडनुसार साईज बदलतो तसा साईज कापडाचा आहे का अंगाचा असणार आहे यानुसारही बदलतो. जर का त्यांनी साईज कापडाचा दिलेला असेल तर तो आपल्या अंगापेक्षा एखादा इंच जास्त असलेला कधीही चांगला. दुसरी चूक होते ती आपण कपडा मॉडेलवर कसा दिसतो ते फोटोत बघतो आणि फिदा होतो. तिथली मॉडेल नेहमीच उंच सडपातळ असते. प्रकाश योजना कमर्शियली केलेली असते त्यामुळेही ते छान दिसतं. ड्रेस फिट बसावा म्हणून मागून पिना क्लिप्स लावून ते बसवलेलं असतं. कधी कधी तर चक्क ते अंगावर शिवलं जातं. याच्यावरचा उपाय म्हणजे मॉडेलवर ड्रेस कसा दिसतो यापेक्षा स्वतःच्या शरीराचा आकार रंग ओळखून त्यावर तो ड्रेस कसा दिसेल ह्याचा विचार करा. तिसरी चूक म्हणजे आपण विसरतो दिसतं तसं असतंच असं नाही. मोबाईलच्या किंवा स्क्रीनच्या ब्राईटनेसमुळे रंग आहे त्यापेक्षा वेगळे दिसू शकतात. मग पार्सल हाती आल्यावर कळतं आपण मागवलेला गुलाबी रंग बेबी पिंक नाही तर हायलायटर पिंक आहे. विशेषतः डार्क ब्ल्यू किंवा क्रीम कलर खूप वेगळेच दिसू शकतात. आणखीन म्हणजे नुसता फोटो बघून कापड असं असेल असा आपण अंदाज करतो. आपल्याला वाटतं की ते छान मऊ असेल पण हाती आल्यावर कळतं की ते मऊ नसून भलतंच काही आहे. हे टाळायचं असेल तर प्रॉडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन रंगाचं नाव मटेरियल कुठलं आहे हे नक्की वाचा. चौथी चूक म्हणजे रिव्ह्यूज न वाचणं. शॉपिंग साईटवर रिव्ह्यूज खाली मुद्दामून टाकलेले असतात. ते इतके खाली असतात की तिथे आपण स्क्रोल करायला कंटाळतो. पण ज्यांनी तो ड्रेस ती साडी ते कापड वापरलेलं आहे त्यांच्या अनुभवाने पुढच्याला ठेस मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपल्याला निर्णय घेणं सोपं होतं. विशेषतः धुतल्यावर काय होतं किंवा रंग जातो का हे लिहिलेलं असेल तर आपल्याला निर्णय घेणं खूप सोपं होतं. चूक पाचवी इम्पल्स बाईंग. स्क्रोल करताना छान दिसला स्वस्त वाटला घेऊन ठेवू ही असली कारणं असतील ना तर परत एकदा विचार करा. किंवा खूप डिस्काउंट आहे सेल आहे बाय वन गेट वन फ्री असलं काही प्रलोभन असेल तरी विचार करा. स्वतःचा तोटा सोचून कोणीही व्यवसाय करत नाही. त्यामुळे 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी किमती तपासून बघा आणि मगच घ्यायचा का नाही ते ठरवा. चूक 6वी रिटर्न पॉलिसी न तपासणं. वरचं सगळं लक्षात घेतलं आणि नंतर ऑर्डर केली तरी असं होऊ शकतं की काही कारणांनी मनासारखं प्रॉडक्ट मिळणार नाही. अशा वेळी परत करायला जाऊ म्हटलं आणि रिटर्न पॉलिसी तपासलेली नसली तर लक्षात येतं की अरे तो तर सेलमध्ये होता त्यामुळे तो परत घेतला जाणार नाही. किंवा रिटर्न पॉलिसीत अमुक दिवसात परत करायला हवा वगैरे अट आहे ती मुदत तर कालच संपली. त्यामुळे त्या प्रॉडक्टची रिटर्न पॉलिसी आधीच तपासा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.